नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एका डिव्हाइस बद्दल, जे की आहे ओस्मो पॉकेट 3. हा मित्रांनो, हेच ते डिव्हाइस ज्याच्याने मी व्लॉग वगैरे करतो. आणि माझ्या चॅनलवरती जेवढे काही तुम्ही व्लॉग्स पाहता ते मी याच्यामध्ये शूट केलेले आहे. ते बघा, असं पकडून मी शूट करत असतो. आणि हे डिव्हाइस मी यूज करून झालेले आहेत जवळजवळ एक 6 ते 7 महिने. आणि त्याच्यानंतर मला असं प्रामाणिकपणे वाटलं की याचा रिव्ह्यू द्यावा. कारण खूप तुम्ही पाहता यूट्यूबवरती की हे प्रोडक्ट खरंच खूप चांगले आहे, चांगले आहे, चांगले असे भरपूर व्हिडिओ येतात. पण ते खरं आहे, खरंच हे चांगलं आहे. पण याचे काही प्रॉब्लेम्स जे मला जाणवले, ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. याच्यामुळे ब्लॉगिंगमध्ये कशी सुधारणा झाली हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि याच्यामुळे आता मला 6 महिन्यानंतर काय प्रॉब्लेम जाणवायला लागलेत ते देखील सांगणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी याचे क्विक फीचर्स, म्हणजे स्क्रीन चालू केल्यानंतर त्याचं स्क्रीनवरती काय आहे किंवा याचे फीचर्स काय काय आहेत, तुम्ही काय काय करू शकता या कॅमेरा थ्रू, ते देखील सांगणार आहे. मी तर एक पॉडकास्ट देखील शूट केला होता याच्यावरती. ते असे भरपूर याचे यूज आहेत. चला, तर मग याचे पहिले ना आपण आता मला जे काही प्रॉब्लेम्स जाणवायला लागलेत ते सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा, ही जी साईड आहे कॅमेऱ्याची, ही जी साईड तुम्हाला दिसते, ही खूप गरम होते. जेव्हा मी पहिल्यांदा शूट करायचो ना, तेव्हा कितीही वेळा शूट केलं तरी मला प्रॉब्लेम जाणवत नव्हते. पण आता काय व्हायला लागले, 1 तासाच्या वर, आता व्लॉग दिवसभरात कधीही शूट करतो आपण. 1 तासाच्या वरती शूट झालं ना, की ते सगळं गरम व्हायला लागतं. हे सगळं पार्ट गरम होतोय, हे जाणवायला लागलं. दुसरी गोष्ट, आपण एखादं क्विक शूट आहे, म्हणजे चाललोय आणि अचानक आपल्याला काहीतरी दिसलं, आपल्याला ते कॅप्चर करायचं, तर ते याच्यामध्ये घेता येत नाही. का? तर हे बघा, आता असं आहे ना, याला चालू व्हायला किती वेळ लागतो तुम्हीच बघा. हे बघा, आता असं मी चालू करतो, हार्डली हा 3 सेकंद तर घेत असेल शूट. 3 ते 4 सेकंद चालू व्हायला घेतो. त्याच्यानंतर कधी कधी तो त्याचे काही फीचर्स आहेत ते इन्स्टॉल करायला पण थोडा वेळ घेतो. एक 4 ते 5 सेकंद तो चालू व्हायला घेतो. आणि मग त्यानंतर आपण घाईत असताना जो काही आपल्याला शूट करायचं असतं ते होत नाही. मग त्याच्यासाठी मोबाईल ठीक आहे, तुम्हाला डायरेक्ट बटन दाबलं, इकडं स्लाईड केलं की लगेच चालू रेकॉर्डिंग. तर ते मी केलेलं आहे. आणि ते मला कुठेतरी जाणवलं की तुम्ही घाईमध्ये याचा यूज करू शकत नाही. दुसरी गोष्ट, आता सपोज इकडे एक पर्सन आहे आणि इकडे एक पर्सन आहे, आणि मला शूट करताना हा जो काय बोलतोय ते एकदा शूट करायचंय, आणि हा काय बोलतोय ते एकदा शूट करायचं. जेव्हा मोबाईल असेल ना, तर मी तेव्हा पटकन इकडं 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 करू शकतो. पण याच्यामध्ये इकडून इकडं व्हायला, ते हे जो पॉईंट आहे गिम्बल, ते वेळ घेतो. त्याच्यामुळं ते स्मूथ होतं मान्य आहे, पण हे व्हायला वेळ लागतो. त्याच्यामुळे कधी कधी तुम्हाला क्विक शूट याच्यातून घेता येत नाही, किंवा गडबडीमध्ये तुम्हाला याचा फेस घ्यायचा, त्याचा फेस घ्यायचा, एखादे गेस्ट आलेत गर्दीमध्ये तर त्यांना कॅप्चर करायचं, तर ती मुवमेंट कधी कधी मिस होते. एवढेच काही 2 ते 3 ड्रॉबॅक मला जाणवलेले आहेत. आणि याचा फायदा काय झाला ते मी सांगतो. याच्यामुळे पहिला फायदा झाला की कॉन्फिडन्स आला. जेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये शूट करता ना, तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही, की मोबाईलमध्ये तुम्ही असं पकडता, त्याच्यात फ्रेम दिसते का नाही, काय होतंय काय नाही, किंवा पब्लिकली जेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये शूट करता तेव्हा लोकांना वाटतं हे लोकल कोणतरी, की असं म्हणजे ग्राह्य धरत नाही की आहे कोणतरी, जोपर्यंत तुमचं नाव होत नाही तोपर्यंत. मग ते कॉन्फिडन्स कुठेतरी तिथं लूज होतो आणि तुम्ही शूट करायला घाबरता. जेव्हा हे डिव्हाइस असेल ना, तेव्हा एकदम परफेक्ट तुम्ही शूट करू शकता. कॉन्फिडन्स येतो. लोक पण म्हणतात, अरे हे काहीतरी डिव्हाइस आहे, त्याच्याबद्दल माहिती विचारतात, कारण बऱ्याच जणांपर्यंत आणखी हे डिव्हाइस गेलेलं नाहीये. मी अण्णा हजारेंकडे घेऊन गेलो होतो ना, तेव्हा पण अण्णांनी याची चौकशी केली, नक्की काय एवढूसा कॅमेरा कसं काय. ते म्हणले, बापरे काय टेक्नॉलॉजी निघाली. ह्या अशा गोष्टी. आणि मेन म्हणजे फ्रेम मध्ये काय दिसतंय काय नाही दिसत, तुम्हाला ह्या स्क्रीनवरती इकडे बघू शकता. इथं बघा, तुम्हाला दिसतंय की फ्रेम मध्ये नक्की काय दिसतंय काय नाही. त्याच्यामुळे तुमचा चेहरा क्रॉप होतोय का, कुठली साईड क्रॉप होते, हेच तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिअरली दिसून येतं. म्हणून हे डिव्हाइस खरंच फायद्याचं आहे फॉर व्लॉगिंग. मी तर खूप याने व्हिडिओज वगैरे तुम्ही पाहिलेले आहेत, त्याच्यामध्येच केलेत, काही मोबाईलमध्ये पण केलेले आहेत. दुसरं की कॅमेरा, आता मोबाईलमध्ये जेव्हा आपण व्लॉगिंग करतो तेव्हा ते चालू करायला असं पकडलेला असतो आपण कॅमेरा. इथं रेकॉर्डिंगचं बटन असतं, मग त्याच्यावरती क्लिक केलं की ते रेकॉर्ड बटन दाबले का नाही, चालू झाले का नाही असं चेक करा, मग परत असा मोबाईल धरा. याच्यामध्ये कसं आहे, सिम्पल हा माईक आहे त्याचा. माईक पण डिझाईन बघू शकता, ट्रान्सपरंट डिझाईन, एक नंबर माईक आहे, अजूनही काही प्रॉब्लेम दिलेला नाहीये. आणि याच्यावरती हे आपण इथं कॉलरला लावलेला असतो, सपोज मी असा लावलाय, कुठेही लावतोय तो चिमटा असल्यामुळे आणि त्याला मॅग्नेट असल्यामुळे ते तुम्ही ड्रेसच्या आतून वगैरे लावू शकता. आणि याच्यावरती बटन आहे हे लिंकचं, ते क्लिक केल्यानंतर मी रेकॉर्डिंग चालू करू शकतो. म्हणजे मी जर सपोज हे ट्रायपॉडवरती लावलं आणि मी थोडं लांब आलो आणि मला बाकी बाहेरचा असा पूर्ण सीन कॅप्चर करायचा आहे, फेस डिटेक्शन ऑन केलं, हे चालू केलं की ते इथून तुम्ही ऑन ऑफ करू शकता. हे देखील मला फीचर त्याच्यातलं आवडलं.
आणि हा फायदा मला जाणवला की मी अनवॉन्टेड क्लिप्स, काय म्हणतो ना आपण, एखाद्या क्लिपचा टायमिंग वाचला होतो. पहिली माझी जर 1 मिनिटाची क्लिप असेल ना, तर ही सुरुवातीचे काही कट करते, एंडचे काही कट करते, कारण मला जेव्हा लागेल तेव्हाच मी याच्यातून ऑन ऑफ करू शकतो. असं हे ओस्मो पॉकेट 3चं मला फायदा झालेला आहे. ब्लॉगिंग तुम्ही बघू शकता. याच्यामुळेच मी पुढे कंटिन्यू करू शकलो. मोबाईलवरती मी अजून नसतो करू शकलो. कारण खूप असे व्लॉग्स मी मोबाईलमध्ये शूट केलेले आहेत असे पकडून, पण ते काय होतं, साईड कट झाली, कुठं काय कट झालं, त्याच्यामुळे मी ते डिलीट केलेत, अपलोड केलेले नाहीये. ठीक आहे, आता हे झालं याचं ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज. आता याचे फीचर्स वगैरे काय आहेत ना, ते पाहूयात. त्याच्यासाठी तुम्हाला या स्क्रीनवरती यावं लागेल. चला, तर मग आपण या स्क्रीनवरती त्याचे तुम्हाला क्विक फीचर दाखवतो काय काय, आणि तुम्हाला परचेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही ते घेऊ शकता. चला आपण चालू करूयात. याचे फीचर्स बद्दल तुम्हाला जसं म्हटलं, तुम्ही शेवटी सांगतो फीचर्स. तर आपण हलकंसं टिल्ट करून कॅमेरा चालू केलेला आहे, आणि याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की इकडे एस डी कार्डची इथे बघा 3 तास 8 मिनिटं दाखवते. म्हणजे जो काही माझा रेकॉर्डिंग टाइम आहे, एवढं डेटा मी आणखीन मेमरी कार्डमध्ये स्टोअर करू शकतो. माझा जो जवळजवळ 256 जीबीचं मेमरी कार्ड आहे, आणि तेवढं मी रेकॉर्ड करू शकतो. त्यानंतर इथं आहे बॅटरी, तुमची किती गिम्बलची बॅटरी शिल्लक आहे ते तुम्हाला दाखवतं. त्याच्यानंतर हे जे आहे ना 1x आणि हे जॉयस्टिक, याचं कॉम्बिनेशन खरंच सांभाळणं खूप गरजेचं आहे. मी खूपदा कन्फ्यूज होतो, कारण की काय होतं, हे बघा इथं याच्यानंतर चेंज होते. तुम्हाला बेसिक पासून सांगतो. हे बघा इथं चेंज होते. आता हे 1x जे आहे ते झूम इन साठी आहे. जेव्हा मी आता याच्यावरती क्लिक करू, 1x आहे, वरती ढकललं तर हे झूम इन झूम आउट होतं, बरोबर. आणि ह्याच वेळेस जॉयस्टिकने कॅमेरा अप आणि डाऊन होतो. पण एखाद्या वेळेस घाईघाईमध्ये आपल्याकडे रेकॉर्डिंग चुकून चालू झालं आणि याच्यावरती क्लिक झालं ना, आपल्याला झूम करायचंय, आणि इकडे हे अप अँड डाऊनचं ॲरो आहे, तर इथून कधी कधी झूम इन झूम आउट होतं आणि इथून स्क्रीन अप अँड डाऊन होते. तर हेच मॅनेज करता आलं पाहिजे की इथं नक्की काय आहे आणि जॉयस्टिकवरतून काय ऑपरेट होणार आहे, कारण याच्यावरती ते सगळं चेंज होतं. म्हणजे इकडं जर तुमचं आता अप अँड डाऊन आहे, म्हणजे याच्यावरून तुमची स्क्रीन अप अँड डाऊन होणार आहे, तर जॉयस्टिकने तुमचं झूम इन झूम आउट होणार आहे. आणि त्याच्या विरुद्ध जर 1x 2x यांनी जर झूम इन झूम आउट होणार आहे, तर जॉयस्टिकने तुमचं अप अँड डाऊन होणार आहे. इथंच खूपदा कन्फ्युजन होतं, माझंही खूप वेळा कन्फ्युजन झालं. त्याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता, इकडे सिंगल क्लिकवरती फ्लिप पुढे मागे स्क्रीन करू शकता, बरोबर. त्याच्यानंतर इथं जे आहे 4K 60, म्हणजे तुमचं रेकॉर्डिंग कशात आहे ते दिसतं. व्हर्टिकल केल्यानंतर 3K 60 मध्ये रेकॉर्डिंग होतं, आणि हॉरिझॉन्टल केल्यानंतर 4K 60 मध्ये. त्यानंतर त्याच्या शेजारी आहे बघा व्हिडिओचा ऑप्शन, हा जो दिसतोय व्हिडिओ, त्याच्यावरती बघा एवढे फीचर्स, एवढं तुम्ही याच्यामध्ये शूट करू शकता. पॅनोरामा शूट करू शकता, फोटो काढू शकता, व्हिडिओ शूट करू शकता, लो लाईटमध्ये शूट करू शकता, स्लो मोशनमध्ये शूट करू शकता. त्याच्यानंतर आणखीन टाइम लॅप्स पण याच्यामध्ये आहे. एवढ्यामध्ये तुम्ही ते सगळं ऑपरेट करू शकता. आपण व्हिडिओवरतीच मोस्टली यूज व्हिडिओचाच होतो मला, त्याच्यामुळे मी व्हिडिओवरती ठेवतो ते कंटिन्यू. त्यानंतर हा जो दिसतोय चांदणी सारखा, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा 3 आहेत. एक तर ऑटो फेस डिटेक्शन, स्टार्ट केल्यानंतर तुमचा तो फेस डिटेक्ट करणार. आता स्टार्ट फ्लिप केल्यानंतर हे आपण, याचं बी कन्फ्युजन काय होतं माझं झालंय, की मला वाटतं आता हा फेस डिटेक्ट करेल, पण असं नाही. जेव्हा तुमचं रेकॉर्डिंग चालू होईल तेव्हा हे बघा आताशी डिटेक्ट झालाय. आता मी जिकडे फिरेल तिकडं तो फेस डिटेक्ट करणार. ओके, तर हे फीचर आहे, आणि हे रेकॉर्डिंग चालू झाल्यावरतीच होतं. माझंही खूपदा कन्फ्युजन झालं की मी फेस डिटेक्ट करतो पण तो का होत नाही, तर रेकॉर्डिंग चालू झाल्यानंतरच ते फेस डिटेक्शन होतं. त्याच्यानंतर आहे डायनॅमिक फ्रेमिंग. म्हणजे काय तुम्हाला सांगतो. आता हे बघा डायनॅमिक फ्रेमिंग, याच्यामध्ये बघा तुम्हाला येल्लो दिसतंय, त्याच्या खाली एक आणखीन बघा इकडे 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 असे जे स्क्वेअर आहेत, ती फ्रेम सेट केलेली आहे. आणि जसं फेस डिटेक्शन मध्ये काय होतं की फेस डिटेक्ट करतो ना, तसं याच्यामध्ये एका साईडला तुम्हाला कुठेतरी, सपोज मला आता हा अँगल त्याचा, आपण हा कोपऱ्यातला घेऊ, हा अँगल लॉक केला पाहिजे. मग मी ओके जॉयस्टिक हे केलं की तो तिथे फोकस राहणार. आपण कुठेही मूव्ह केलं ना तरी तो ते सोडणार नाही. जसं फेस डिटेक्ट केल्यावरती फेस सोडत नाही, तसं याच्यामध्ये डायनॅमिक फ्रेमिंगमध्ये ती फ्रेम तो कॅप्चर करून ठेवणार, तो सोडणार नाही. मग त्याच्यामध्ये तुम्हाला बघा इथं वेगवेगळे दिसतात अँगल, मी दाखवतो तुम्हाला. वेगवेगळे फ्रेम येते बघा, इथं एक टोटल 9 फ्रेमिंग आहे. तुम्ही कोणतेही फ्रेम लॉक करून तिथे ते फोकस ठेवू शकता. मग तुमचा गिम्बल खालून कुठेही जरी हल्ला तरी तो कॅमेरा ती जागा सोडत नाही. ते आहे डायनॅमिक फ्रेमिंग. याच्यानंतर आहे स्पिन शॉट. स्पिन शॉटमध्ये आपण म्हणू शकतो की प्रोग्रामिंग केलेलं आहे. आता बघा 5D बटन ते आपोआप रोटेट होतं. हे प्रोग्रामिंग त्याच्यात ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. एखाद्या तुम्हाला असा सीन शूट करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते करू शकता. मग त्याच्यात 90 डिग्री आणि 180 डिग्री. आता 180 डिग्री बघा, तो कॅमेरावरती फिरला, मी हे पुश प्रेस केलं
की ते बघा आपोआप रोटेट होतंय सगळं. हा हे बघा आलं एका अँगलला, परत चेंज. हे असे त्याच्यामध्ये ऑलरेडी फीचर सेट केलेले आहेत. त्यानंतर आता इथून एक्झिट घेऊयात आपण. हा तर हे झालं त्याचे. हे तुम्हाला मी बेसिक फीचर सांगतो, बाकी तर भरपूर याच्यामध्ये आहे. चला आता आपण बघूयात नोटिफिकेशन बारमध्ये जसं मोबाईलला असतं तसं त्याच्यामध्ये काय काय. तर पहिलं हा आयकॉन दिसतो युजर आयकॉन. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला तुमचे काही मोड्स म्हणू शकतो आपण किंवा काही सेटिंग्स सेव्ह करू शकतो की मला याच्यामध्ये आता इथे बघा व्हिडिओ 4K 60 आणि 9:6 माझा रेशो पाहिजे, त्याच्यामध्ये माझा व्हिडिओ रेकॉर्ड झाला पाहिजे. मग ती सेटिंग तुम्ही ऑलरेडी लावून एक क्रिएट करू शकता प्रीसेट, आणि मग तो तुम्ही तुमच्या व्हिडिओला यूज करू शकता. तर असं ते युजर आयकॉनमध्ये आहे. त्याच्यानंतर इथे स्क्रीन रोटेशन अँड कॅप्चर, त्याच्यामध्ये मग तुमचे काही सेटिंग्स आहेत स्क्रीन रिलेटेड, व्हिडिओ रिलेटेड, लो लाईट रिलेटेड, हायपरलॅप्स रिलेटेड, सगळ्या काही सेटिंग्स आहेत त्या तुम्ही तिथून मॅनेज करू शकता. त्याच्यानंतर स्क्रीनचा ब्राईटनेस तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर फेस ट्रॅक सेल्फी, म्हणजे इथून आपण जसं फेस ट्रॅक इकडून देखील करू शकतो तसं इथून पण तुम्ही ते करू शकता. फेस ट्रॅक सेल्फी मोडमध्ये चालू करू शकता. त्याच्यानंतर ह्या सेटिंग्स आहेत. सेटिंग्स तर भरपूर आहेत, तुम्ही पाहाल तर काय बघा. आता वायरलेस माईक, म्हणजे हा एक माईक आहे आणि ह्याला इनबिल्ट एक माईक आहे. तर त्याच्यात वायरलेस माईकच्या काही सेटिंग्स आहेत त्या तुम्ही इथून मॅनेज करू शकता. त्याच्यानंतर गिम्बल स्टार्टअप डायरेक्शन, बॅकवर्ड फॉरवर्ड, म्हणजे आता बघा तुम्हाला करून आता मी फॉरवर्ड ते केलं, मी ह्याला बंद केला बघा, आणि आता चालू केला तर हा फॉरवर्ड म्हणजे इथून पुढच्या साईडला तो चालू होईल. ओके. आणि तेच मी जर सेटिंगमध्ये गेलो, बॅकवर्ड केलं आणि बंद केलं, तर आता तो माझ्याकडे म्हणजे माझ्या फेसवरती तो चालू होईल. तर हे फीचर एक चांगलं फीचर आहे बघा, बॅकवर्ड असं तो चालू झाला. त्यानंतर दुसरे सेटिंग आपण बघूयात, आणखी भरपूर सेटिंग आहेत अशा. गिम्बल स्टार्टअप डायरेक्शन झालं. रोटेशन स्क्रीन, म्हणजे आपण अशी स्क्रीन रोटेट केल्यानंतर 2 सेकंडचा टाइमर ठेवलेला आहे मी, म्हणजे मला जर मध्ये व्हर्टिकल शूट करायचं असेल तर मी तिथून करू शकतो, नसेल तर मग ते डायरेक्ट ऑटोमॅटिकली बघा 2 सेकंड नंतर स्क्रीन बंद होणार. ही सेटिंग तुम्ही तिथून मॅनेज करू शकता. त्याच्यानंतर आणखीन काय, त्यानंतर साईड कंट्रोल जे आहे आपण मग अशी पाहिलं, हे साईड कंट्रोल 1x 2x अप अँड डाऊन, झूम इन झूम आउट, ते तिथून देखील तुम्ही मॅनेज करू शकता. त्यानंतर सेल्फी फ्लिप, तुम्हाला माहिती प्रत्येक अँड्रॉइड मोबाईलमध्ये आहे. बिल्ट इन माईक ऑडिओ बॅकअप, म्हणजे तुम्हाला याचं पण रेकॉर्डिंग करायचं आहे आणि याचं पण, तर हे दोन्हींचं तुम्हाला बॅकअप पाहिजे असेल तर ते करू शकतो आपण, कारण याचा पण माईक खूप बेस्ट आहे. हा माईक तुम्ही जास्त नॉईज असेल तर यूज करू शकता, पण जेव्हा तुम्ही 5-6 जणांमध्ये आहे आणि माईक तुम्ही एकट्यालाच लावताय तर बाकीच्यांचा आवाज कमी येणार, तेव्हा हा माईक न वापरता याचा माईक वापरा, बेस्ट राहील. त्याच्यानंतर OTG कनेक्शन तुम्हाला डेटा ट्रान्सफर करण्यासाठी आहे. वायरलेस कनेक्शन आहे, ॲप आहे त्याचं, त्याच्यातून तुम्ही डेटा ट्रान्सफर करू शकता. गिम्बल कॅलिब्रेशन, खरंच म्हणजे गिम्बल काय तुम्हाला प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही ते ऑटोमॅटिक काय म्हणतो आपण सर्व्हिसिंग, हे बघा आपोआप ते सगळं मॅनेज करतं. असं ओ तुम्ही त्याला मूव्ह नाही करायचं बघा. मी आता कॅमेरा हलवला ना तर ते प्रॉब्लेम झाला. त्याला तुम्ही एक बघू शकता बघा, असा स्टेडी ठेवायचा, एकदम सरळ ठेवायचा आणि त्याचा तो मुवमेंट करू शकतो. म्हणजे मला असं वाटतंय की याच्यामुळे काय होत असेल की त्याचं जे काही स्क्रीन रोटेशन असेल, हा जो रोटेट होतोय ते कुठं ते एकदम व्यवस्थित परफेक्ट होत असेल, त्याच्यामुळे त्याला कॅलिब्रेशन, गिम्बल कॅलिब्रेशन म्हणतात. आता बघा गिम्बल कॅलिब्रेटिंग, डू नॉट मूव्ह डिव्हाइस, ते हलवलं की ते डिस्टर्ब होतंय. हे त्याच्या मूळ पोझिशनला येत असेल बहुतेक सगळं. आता बघा कॅलिब्रेशन सक्सेसफुल. ओके डन. त्यानंतर जॉयस्टिक स्पीड तुम्ही मॅनेज करू शकता, अप डाऊन किती ठेवायचं आहे, हाय स्पीड लो स्पीड. त्याच्यामध्ये बघा झूमला इकडं 7 नंबर आहेत आणि गिम्बलला इकडं 7 नंबर आहेत. त्याच्यापैकी 7 म्हणजे एकदम फास्ट, 1 म्हणजे एकदम स्लो. मी फास्ट ठेवलेला आहे. त्यानंतर व्हिडिओ कॉम्प्रेशन, कोणत्या व्हिडिओ फाईलमध्ये तुम्हाला पाहिजे, S26 काय HVC, मी HVC ठेवलेला आहे. त्यानंतर आणखीन खाली हे बघा साऊंड, म्हणजे याच्यावरती काय टच केल्यानंतर कोणता साऊंड यावा काय, तसे ते रेफरन्स लाईन वगैरे तुम्हाला पाहिजे असतील व्हिडिओसाठी त्या देखील इथे दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर अँटी फ्लिकर मी ऑटो ठेवलेला आहे. ते फ्लिक नाही का, म्हणजे कमी जास्त लाईटला फ्लिक होतं ते असावं बहुतेक. 50 or 60 हर्ट्स. टाइम कोड, म्हणजे तुमचं डिव्हाइस किती दिवसापासून चालू आहे काय ते सगळा टाइम कोड दिसतो. माझं बघा इथं
14 तास 58 मिनिटं 6 सेकंद झालं काहीतरी चालू आहे. तर हे असं रिसेट केल्यानंतर रिसेट 00 परत चालू. मी मध्ये रिसेट केलं होतं खूप वेळा, म्हणजे नको ते डेटा स्टोअर होऊन मेमरी वाढायची. त्यानंतर मग खाली आलो, अँटी फ्लिकर झालं, टाइम कोड झालं, नेमिंग मॅनेजमेंट, तुमच्या डिव्हाइसला कोणतं नेम द्यायचं, काय द्यायचं, म्हणजे डिव्हाइसलाच म्हणतो सॉरी, एखाद्या फाईलला तुमचं काय नाव द्यायचं, काय नाही द्यायचं ते इथून ठरतं. स्क्रीन ऑफ एंड रेकॉर्डिंग मी नाही ठेवलं, कारण काय रेकॉर्ड करतोय ते दिसलं पाहिजे. ते जर बंद झालं तर कशाला उगाच, है ना. ऑटो पॉवर ऑफ 5 मिनिटानंतर ते आपोआप बंद होणार. त्यानंतर एलईडी, ही जी एलईडी आहे बघा, ऑफ केलं बंद झाली, ऑन केलं ती दिसली ती एलईडी. कंटिन्यू लास्ट लाईव्ह स्ट्रीम, नो लास्ट लाईव्ह, मी लाईव्ह स्ट्रीम केलेलंच नाहीये त्याच्यामुळे तिथं काय नाही. लँग्वेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. फॉर्मॅट सेव्ह करताना काय काय ठेवायचं ते तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. फॅक्टरी रिसेट, डिव्हाइस इन्फॉर्मेशन आणि कॉम्प्लायन्स इन्फॉर्मेशन, हे काय त्यांचं आहे कंपनीचं कम्प्लायन्स इन्फॉर्मेशन, हे सगळं आहे. तर असं काही याचं फीचर सेटिंगमध्ये आहेत. आता याच्यामध्ये बघा, पोर्ट्रेट आणि लँडस्केप शूट करताना, म्हणजे तुम्हाला स्क्रीन आडवी ठेवून जरी शूट करायचंय, आणि हे आता रीलच्या फॉर्मॅटमध्ये शूट होणार व्हर्टिकल, आणि हे 3K मध्ये होणार, 3K 60 FPS मध्ये. आणि जर तुम्हाला स्क्रीन ऑटो रोटेशन आहे, मी ऑटोच ठेवलं कारण आडवं केल्यानंतर आडवं शूट व्हायला पाहिजे, व्हर्टिकल केल्यानंतर व्हर्टिकल शूट व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे मी ऑटो रोटेशन ठेवले ते. आणि त्याच्यानंतर रोटेशनल स्पीड डिफॉल्ट स्लो, गिम्बल मूव, म्हणजे हे मूव करण्यासाठी तुमचा स्पीड कसा पाहिजे ते मी डिफॉल्ट वरतीच ठेवतो, नको जास्त कटकट, कारण तेच सजेस्ट करतं की तुम्ही याच्यावरती डिफॉल्ट वरती ठेवा. त्यानंतर गिम्बलचे मोड्स आहेत वेगवेगळे, फॉलो, त्यानंतर टिल्ट लॉक. आता मी एवढे यूज केले पण मला याचा काय फायदा आहे काय नाही ते जाणवलेलं नाहीये, त्याच्यामुळे मी बाय डिफॉल्ट जो होता टिल्ट लॉक मी त्याच्यावरतीच ठेवलाय, कारण तो व्लॉगिंगला वगैरे कामाचा येतो म्हणून. असं हे याच्यामधले फीचर्स. आता हे नोटिफिकेशन बार हे झालं. आता इकडून इकडे केल्यानंतर थोडीफार माहिती आहे. इफेक्ट्स ऑफ ऍडजस्टमेंट, डिफॉल्ट, कस्टम, नॉइज रिडक्शन, शार्पनेस, तुम्ही जे सेटिंग करू शकता, म्हणजे व्हिडिओ कॅप्चर करण्याची जी सेटिंग आहे ते तुम्ही इथून कन्फर्म करून मी डिफॉल्टच ठेवतो. म्हणजे जे तुम्ही मोडमध्ये, म्हणजे इथं बघा, इथं गेल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये ते सगळं सेव्ह करून ठेवू शकता तुमचं, की तुम्हाला शार्पनेस किती पाहिजे, नॉइज कॅन्सलेशन, त्यानंतर व्हिडिओ क्वालिटी, रेशो वगैरे सगळं तुम्ही इकडे एक प्रीसेट बनवून ठेवला ना, की त्याच्यावरती क्लिक केलं की त्या प्रीसेटमध्ये ते रेकॉर्ड होणार. नसेल तुम्हाला तसं तर मग तुम्ही इथून तुमच्या पद्धतीने प्रीसेट तयार करून जे काही तुमचं एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे ऊन, वारा, थंडी काय म्हणतो ना आपण, लाईट कशी आहे काय, त्याच्यानुसार ते ऍडजस्ट होतं आणि रेकॉर्ड करतं. ठीक आहे, हे झालं. आता खालून वरती गेल्यानंतर इथं तुम्ही रिझोल्युशन सेट करू शकता. आता मी 4K 60 FPS मध्ये ठेवलंय बघा, 48, 30, 25, 24 याच्यामध्ये तुम्ही रेकॉर्ड करू शकता. आता मी 4K 60 ठेवलेलं आहे, हे इथून तुम्ही चेंज करू शकता. आणि इकडून स्वाईप केल्यानंतर तुमचं जे लास्ट रेकॉर्डिंग आहे ते तिथं दिसून येतं. मग ते लास्ट रेकॉर्डिंग, आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघा, हा जो आयकॉन आहे चौकोन विंडोज, त्याच्यामध्ये तुमचे लास्ट सगळे रेकॉर्डिंग दिसतात. आणि त्याच्यानंतर एखादं रेकॉर्डिंग, आता हे रेकॉर्डिंग मला आवडलं नाही, डिलीट करायचंय, तर हे इथून तुम्ही डायरेक्ट डिलीट करू शकता किंवा फेवरेटमध्ये ऍड करू शकता. त्याच्यानंतर दुसरं एक फीचर असं की आता मी रेकॉर्डिंग करतोय आणि मला हे रेकॉर्डिंग आवडलेलं नाहीये, तर मी ही ऑरेंज बटन लॉंग प्रेस करून ते डायरेक्ट डिलीट करू शकतो. मग ते रेकॉर्डिंग थांबवा, परत फाईल्समध्ये जा, बघा, मग डिलीट करा, तसं करण्यापेक्षा मी डायरेक्ट सिंगल क्लिकवरती ते प्रेस करून डिलीट करू शकतो. तर असे काही फीचर्स, क्विक फीचर्स मी तुम्हाला सांगितले. बाकी मग याच्या डिटेल्समध्ये गेलं तर ते खूप मोठा व्हिडिओ होईल, त्याच्यामुळे हे सिंपल फीचर्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता बघा, इथं माझी बॅटरी आहे आता 56% याची डिव्हाइसची, आणि मला आता चार्जिंगला लावायचं आणि शूट चालू, तर मी लगेच चार्जिंगला नाही लावू शकत. त्याच्यामुळं हे पॉवर बँक दिलेला आहे त्यांनी, खूप भारी विचार केलेला आहे. आणि बघा, रिमेनिंग बॅटरी लेवल ऑफ बॅटरी हँडल, हे बॅटरी हँडल आहे त्याची 93% आहे आणि याची 56, म्हणजे याच्यातून हा परत फुल चार्ज होऊ शकतो, तर याने चार्जिंग करू शकतो. आणि दुसरं म्हणजे आता जर मला हे व्हर्टिकल करूयात आपण, आणि हा पण चार्जिंगला इथून लावू शकतो आपण, याला सी पोर्ट दिलेला आहे, इथून चार्ज केल्यानंतर बघा आता कसं दिसतं ते. दोन्हींची बॅटरी तुम्हाला दाखवतो की कशी बॅटरी आहे. आता 56 माझी याची आहे, याची 94 होती, आता हे चार्जिंगला लावलेलं आहे मी. आता बघा दोघांची बॅटरी दिसते, 56% वरती याची आणि 92% याची.
तर असं हे चार्जिंग किती आहे ते दाखवते. त्याच्यानंतर हे काय याला स्टँड वगैरे लावून तुम्ही ठेवू शकता असं कुठेही, आणि खरंच खूप बेस्ट आहे फॉर व्लॉगिंग व्हिडिओ शूटसाठी. नक्की घ्या, तुम्हाला घ्यायचं असेल तर. आणखीन एकदा सांगतो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. तर कसे वाटले फीचर्स, आवडले ना? तर मी तर म्हणले खरंच मॅजिक डिव्हाइस आहे फॉर व्लॉगर. एक कॉन्फिडन्स देखील येतो, आणि बॅटरी बॅकअप वगैरे बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. नक्कीच हे डिव्हाइस जर आवडलं असेल तर परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, आणि तुम्हाला व्हिडिओच्या खाली प्रोडक्टमध्ये देखील हे मिळून जाईल. तिथून नक्की परचेस करा. याचे काही वेगवेगळे पार्ट आहेत, म्हणजे हे स्टँड कोणाचा हरवला असेल त्याची पण लिंक तुम्हाला दिलेली आहे. कोणाची पॉवर बँक खराब झालेली असेल, ही बॅटरी हँडल, तोही तुम्हाला मिळून जाईल. याच्यासाठी लेन्स कॅप आहेत, मी लावलेली आहे लेन्स कॅप, किंवा स्क्रीन गार्ड देखील तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून ते परचेस करा. आणि व्हिडिओ आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.